मॉर्निंग मित्रांनो, चला तर आज आपण वनवृक्षाबद्दल सर्व माहिती बघणार आहोत. वनवृक्षाच्या जाती, त्यांचा उपयोग, प्रकार आणि कशाला काय म्हणतात, वन उत्पादने, हे सर्व माहिती आपण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. बघा, वनशेती पद्धती, कृषी वन पद्धती म्हणजेच ॲग्री सिल्व्हिकल्चर. बघा, याच्यावर क्वेश्चन येतात. कृषी वन पद्धती त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर ॲग्री सिल्व्हिकल्चर असे म्हणतात. आणि यामध्ये कोणती पिके घेतली जातात, तर अन्नधान्य पिकाबरोबर वृक्षाची एकत्रित लागवड ही केली जाते. आणि याला ॲग्री सिल्व्हिकल्चर म्हणतात अथवा कृषी वन पद्धती म्हणतात. जोड्या लावा वगैरे अशा याच्यात येतात किंवा सेपरेट क्वेश्चनसुद्धा दिला जातात की याला असं काय म्हणतात, कोणतं नाव आहे ह्याला, आणि यात कसली पिके घेतली जातात याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यामुळे नीट आणि व्यवस्थित वाचा. अन्नधान्य पिकाबरोबर वृक्षाची एकत्रित लागवड केली जातात त्याला कृषी वन पद्धती असं म्हणतात. कृषी म्हणजे आपलं अन्नधान्य आणि वन म्हणजे वृक्ष लागवड. ॲग्री कृषी म्हणजे ॲग्री आणि सिल्व्हिकल्चर म्हणजे वन पद्धती. याची फोड आहे आणि ती एकत्र जोडलं म्हणजेच कृषी वन पद्धती असं त्याचं डिक्टेशन आहे. व्यवस्थित वाचा तुम्ही, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, 2 नंबरचं कृषी वनकुरण पद्धती म्हणजेच ॲग्री सिल्व्हिकल्चर. काय म्हणतात त्याला, कृषी वनकुरण पद्धतीला ॲग्री सिल्व्हिकल्चर. ॲग्री म्हणजे कृषी, वनकुरण म्हणजे सिल्व्हिकल्चर. वन पद्धती वेगळं, वन पद्धती म्हणजे सिल्व्हिकल्चर आणि वनकुरण म्हणजे वन झाडे आणि पिके आणि त्याच्यासोबत गवत. बघा, यामध्ये अन्नधान्य पिकाबरोबर चाऱ्याची पिके व वृक्षाची एकत्रित लागवड केली जाते. म्हणजे 3 याची पद्धत आहे. त्याच्यामुळे वनकुरण पद्धती, कृषी वनकुरण पद्धती. लक्षात ठेवा, ॲग्री सिल्व्हिकल्चर. त्यामध्ये अन्नधान्य पिके म्हणजे कृषी आणि चाऱ्याची पिके म्हणजे कुरण आणि वृक्षाची म्हणजे वन. हे लक्षात ठेवा. असे तुम्हाला जोडता आलं पाहिजे आणि आन्सर लिहिता आलं पाहिजे. तर कृषी वनकुरण पद्धती म्हणजे ॲग्री सिल्व्हिकल्चर लक्षात ठेवा. आणि यामध्ये अन्नधान्य पिकाबरोबर चाऱ्याची पिके आणि वृक्षाची एकत्रित लागवड ही केली जाते. नेक्स्ट बघा, 3 नंबर वनकुरण पद्धती. वनकुरण पद्धती म्हणजे सिल्व्हिकल्चर. सिल्व्हिकल्चर वनकुरण पद्धती. बघा, यामध्ये काय असतात, चारा देणाऱ्या वृक्षाबरोबर गवताची लागवड. तर 2 पद्धतीचं घेतले जाते पिकं. चारा देणाऱ्या वृक्ष आणि गवताची लागवड केली जाते त्याला वनकुरण पद्धती म्हणजे सिल्व्हिकल्चर असे म्हणतात. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते. उद्यानकुरण पद्धती म्हणजेच हॉर्टी सिल्व्हिकल्चर. तर काय म्हणतात उद्यानकुरण पद्धतीला, हॉर्टी सिल्व्हिकल्चर. हे पण लक्षात ठेवा, याच्यावरच एक क्वेश्चन येतो. उद्यानकुरण पद्धतीला काय म्हणतात, तर जोड्या दिल्या असतात किंवा त्यातले ऑप्शन दिले राहणार. तर हॉर्टी सिल्व्हिकल्चर आपल्याला लिहावं लागणार. आणि यामध्ये फळझाडाबरोबरच गवताची किंवा चारा पिकाची लागवड केली जाते. उद्यान म्हणजे उद्यानकुरण पद्धती. उद्यान म्हणजे फळझाडे आणि कुरण म्हणजे गवत किंवा आपला चारा पिके. लक्षात ठेवा, हॉर्टी म्हणजे उद्यान आणि सिल्व्हिकल्चर म्हणजे कुरण. नेक्स्ट बघा, कृषी उद्यान वन पद्धती. कृषी उद्यान वन पद्धती यामध्ये काय, ॲग्री हॉर्टी सिल्व्हिकल्चर. तर काय म्हणतात त्याला, ॲग्री हॉर्टी सिल्व्हिकल्चर. यामध्ये कसली, तर अन्नधान्याची पिके, फळझाडे आणि वृक्षाची एकत्रित लागवड केली जातात. बघा, तर कृषी म्हणजे अन्नधान्य पिके. कृषी म्हणजे अन्नधान्य पिके. उद्यान म्हणजे फळझाडे. वन पद्धती म्हणजे वृक्ष किंवा आपलं जे चारा पिके ते गवत आहे ते वन पद्धती म्हणतात ना. वन म्हणजे वृक्षाची लागवड. अन्नधान्य पिके, फळझाडे आणि वृक्षाची एकत्रित लागवड केली जातात त्याला ॲग्री हॉर्टी सिल्व्हिकल्चर म्हणजेच कृषी उद्यान वन पद्धती असे म्हणतात. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत.
पाचही इम्पॉर्टंट आहे. आणि वृक्ष शेती म्हणजे फॉरेस्ट्री. वृक्ष शेती म्हणजेच फॉरेस्ट्री. यामध्ये फक्त वृक्षाची लागवड केली जातात. हा पण येतात. वृक्ष शेती याला काय म्हणतात तर फॉरेस्ट्री म्हणतात. आणि यामध्ये कशाची लागवड केली जाते तर फक्त वृक्षाची लागवड केली जाते. तर बघा नेक्स्ट, सामाजिक वनीकरण. महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना 1982 मध्ये करण्यात आली. तर कधी करण्यात आली? 1982 मध्ये महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना ही करण्यात आली. लक्षात ठेवा साल. याचे उद्देश बघा. तर बघा सामाजिक वनीकरण पद्धतीचे उद्देश बघा काय काय. तर सरकारी वनातील भार कमी करण्यासाठी खाजगी जमिनीवर वनीकरण करणे. सरकारी वनावरील भार कमी करण्यासाठी खाजगी जमिनीवर वनीकरण करणे हे एक. 2 बघा लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, चारा, सरपण, खते इत्यादी गरजा पूर्ण करणे. वन उत्पादनावर आधारित कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे. रोजगार निर्मिती करणे. चारा निर्मिती वाढवून गोधनांचा विकास करणे. पर्यावरण संतुलन राखणे. हे 6 याचे उद्देश आहे. बघा याच्यातले 5 ऑप्शनवर आहे तर 5 देतील किंवा 4 देतील आणि याच्यापैकी सर्व असं वनीकरणाचे उद्देश. याच्यावर क्वेश्चन देऊ शकते सेपरेट. त्याच्यामुळे लक्षात ठेवा काय काय उद्देश आहेत ते. बघा नेक्स्ट, सामाजिक वनीकरणाअंतर्गत वृक्ष लागवड. तर शेतवने, पंचायतीच्या जागेवरील वने. तर कोणती आहे? कोणते वृक्ष लावतात तिथे? बाभूळ, खैर, हिवर, शिरीष, पांढरा शिरीष, कडुलिंब, आपटा, शिसू, निलगिरी, चिंच, बोर, आंबा, अंजन, वड, पिंपळ इत्यादी शेतवने, पंचायतीच्या जागेवरील वने याची लागवड करतात. दुतर्फा लागवडीसाठी बघा, दुतर्फा लागवडीसाठी कोणते वृक्ष वापरतात तर कडुलिंब, शिसू, जांभूळ, निलगिरी, काशीद, अमलतास, आंबा, वड, रेनट्री, बूच हे दुतर्फा लागवडीसाठी इत्यादी वृक्ष आढळतात म्हणजे लावतात. बघा नेक्स्ट, सामाजिक वनीकरण विभागाच्या योजना बघा. किसान रोपवाटिका योजना 1987 पासून सुरू झाली आहे. 2 आहे सामूहिक जमिनीवर वृक्ष लागवड योजना. 3 नंबर, रोजगार हमी योजनेअंतर्गत पडीक जमिनीवर वृक्ष लागवड व कुरण विकास योजना. ही कोणत्या वर्षीपासून आली तर 1992 ते 93 पासून राबविण्यात येत आहे. स्मृती उद्यान योजना. ह्या 4 योजना आहे. बघा योजना नीट लक्षात ठेवा. किसान रोपवाटिका योजना 1987 पासून सामूहिक जमिनीवर वृक्ष लागवड योजना. रोजगार हमी योजनेअंतर्गत पडीक जमिनीवर वृक्ष लागवड व कुरण विकास योजना 1992-93 पासून. आणि स्मृती उद्यान योजना लक्षात ठेवा. 4 योजना आहे सामाजिक वनीकरण विभागाच्या योजना. नेक्स्ट बघा, सामाजिक वनीकरणाचे पुरस्कार कोणते तर कोणते कोणते पुरस्कार दिले जातात सामाजिक वनीकरणात. तर इंदिरा गांधी प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार भारत सरकारतर्फे दिले जाते. कोणत्या वर्षापासून दिले जाते तर 1986 पासून हा दिला जातो पुरस्कार. तर कोणता? इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार. आणि दुसरा महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार 1989 पासून दिला जातो. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, वृक्षांच्या प्रजाती किंवा जाती आणि त्यांचा उपयोग. तर बघा सागवान. सागवान वृक्ष लाकडांचा राजा असे म्हणतात. तर बघा ऑप्शन क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. लाकडांचा राजा कोणत्या वृक्षाला असे म्हणतात तर सागवान. औद्योगिक वापर त्याचं फर्निचर याच्यासाठी होतो. सागवानचा जास्तीत जास्त उपयोग हा फर्निचरसाठी होतो म्हणजे आपल्या वस्तू बनवण्यासाठी. बांबू. बांबूचा उपयोग बघा घरबांधणी, टोपल्या, फर्निचर, कागद, होड्या, झाडू इत्यादीसाठी होतो. निलगिरी लहान इमारती, लाकूड, कागद, तेल, औषधी इत्यादीसाठी होतो. कडुलिंबाचा बैलगाड्या, फर्निचर, शेती अवजारे, जहाज व नौका, कोरीव मूर्ती, जहाज, नौका, कोरीव मूर्ती, खेळणी, औषधी, कीटनाशक आणि चारा. जास्तीत जास्त कीटनाशक आणि चारा आणि औषधी, कीटनाशक आणि चारा. कडुलिंबाचा उपयोग बघा
लक्षात ठेवा, कडुलिंबावर क्वेश्चन आले, सागवानावर आले, बांबूवर आले आणि निलगिरी पण, सिसम, फर्निचर, प्लायवूड, बंदुकीची मूठ. तर सिसम लक्षात ठेवा, बंदुकीची मूठ, गणितीय साहित्य, इमारतीचे काम आणि चारा. शिवण, बैलगाड्यांचे आस, आगपेटी आणि फर्निचर. औद्योगिक कामासाठी हिरडा तर औषधी आणि त्रिफळा चूर्ण. लक्षात ठेवा, हिरडा त्रिफळा चूर्ण आणि औषधीसाठी उपयोग होतो. बेडा, त्रिफळा चूर्ण, बेडा आणि हिरडा असते आणि आवडा असते. तर ट्रक बॉडी, बोट औषधी बनवण्यासाठी, बेडा. भेंडी बघा, जहाज, बंदुकीचे बट, शेती अवजारे, दोरखंड आणि चारासाठी दोरखंड आणि भेंडीची उपयोग बघा दोरखंड बनवण्यासाठी होतो. त्याचं कसं लांब असतं ना भेंडीचं झाड, त्याच्यामुळे त्याचं दोरखंड बनवण्यासाठी उपयोग होतो आणि त्याची साल अशी त्याचा उपयोग करतात. चंदन बघा, चंदनपासून काय बनते, तर सुगंधी तेल, अत्तरे, सौंदर्य प्रसाधन, धूप, अगरबत्ती, कोरीव मूर्ती. खैरच्या झाडापासून कात मिळते. डिंक, औद्योगिक लाकूड. काशीतपासून औद्योगिक लगदा, औषधी, चारा, कातडी. शिसूपासून चारा, लगदा, प्लायवूड, फर्निचर, नक्षीकाम. ग्लिरिसिडियापासून उत्तम हिरवळीचे खत. लक्षात ठेवा, हिरवळीचे खत ग्लिरिसिडिया. अंजन, औद्योगिक चारा, दोरखंड, शेती अवजारे. मोहाचे बियापासून तेल, चारा, औषधीयुक्त, जंतुनाशक आणि साबण. मोह. तुतीपासून बघा रेशीम किडा वृक्ष आहे. क्रीडा वस्तू, टोपल्या, औषधी. करंजपासून फर्निचर, चारा. जंतुनाशक, साबण, तेल, औषधी. पॉप्युलर, लक्षात ठेवा, पॉप्युलर या वृक्षापासून काय मिळते, तर आगपेट्या, प्लायवूड, लगदा. बिबा महत्त्वाचा वृक्ष आहे. धोबी कवच फळ असे म्हणतात बिबाला. तर धोबी कवच फळ कोणते आहे, तर बिबा. आन्सर लिहिता आला पाहिजे. कपड्यांवर निशाणी अथवा शाई निघत, त्याचं पेंटिंगसाठी कामी पडतं. औषधी उपयुक्त आहे. नेक्स्ट बघा, हे आपण बघितलंय पण तरी पण एक नजर. कृषी वन, ॲग्रिसिल्व्हिकल्चर, PK प्लस वनवृक्ष. लक्षात ठेवा, PK प्लस वनवृक्ष. कृषी वनीकरण म्हणजेच ॲग्रिसिल्व्हिकल्चर. PK प्लस वनवृक्ष प्लस गवत अथवा म्हणजे चारा. PK प्लस वनवृक्ष प्लस गवत. लक्षात ठेवा, कृषी उद्यान वन आहे. ॲग्री हॉर्टी सिल्व्हिकल्चर. PK प्लस फळपीक प्लस वनवृक्ष. लक्षात ठेवा, आपण हे वरती डिटेलमध्ये बघितलंय. वनकुरण, सिल्व्हिपाच्चरर, गवत प्लस वनवृक्ष. नेक्स्ट, वन उत्पादने. ज्युनियर या जातीच्या झाडाचे लाकूड पेन्सिल तयार करण्यासाठी वापरले जाते. ज्युनिपर आहे. त्रिफळा चूर्ण आवळा, हिरडा व बेडा यापासून बनविले जाते. बघा, आताच बोललो आपण, आवळा, हिरडा आणि बेडा यापासून त्रिफळा चूर्ण बनतं. इमारतीचे लाकूड, साग, शिवसव, देवदार, कडुलिंब आणि साल. लक्षात ठेवा, गरिबाची इमारतीचे लाकूड बांबूला म्हटले जाते. तर गरिबाचे लाकूड, इमारतीचे लाकूड असे कोणाला म्हटले जाते, तर बांबूला म्हटले जाते. बिड्या वळण्यासाठी उपयोगात येणारी झाडे, तर आपट्याची व टेंभुर्णीची झाडे आहे. बिड्या वळवण्यासाठी उपयोगात येणारी झाडे. लक्षात ठेवा, तर बिड्या वळवण्यासाठी उपयोगात येणारी झाडे आपट्याची व टेंभुर्णीची. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, कडुलिंब या वृक्षाच्या बियांपासून काढलेला अर्क पिकांवरील किडीच्या नियंत्रणासाठी वापरला जातो. हे पण व्यवस्थित वाचा. लक्षात ठेवा, वाचते तुम्ही आहेस, तुम्ही लक्षात ठेवा आणि नंतर परत वाचा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. काडेपेट्या बनविण्यासाठी उपयोगी वृक्ष, पॉप्युलस आणि सावर. लक्षात ठेवा नाव, पॉप्युलस आणि सावर. ओक, ॲश, एल्म, वॉलनट, पॉप्लर, चेस्टनट, ऑलिव्ह यांचे लाकूड टिकाऊ व व्यापारीदृष्ट्या मौल्यवान आहे. तर बघा,
ओक, ॲश, एल्म, वॉलनट, पॉप्लर, चेस्टनट, ऑलिव्ह याचे लाकूड टिकाऊ व व्यापारीदृष्ट्या मौल्यवान आहे. लक्षात ठेवा. हे पण बांबू पेशी लांब धाग्याच्या असल्यामुळे कागद कारखान्यात उपयोगी. बांबू या झाडाच्या पेशी कशा असतात? सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो. तर लांब असतात, लांब धाग्याच्या असतात, त्याच्यामुळे कागद कारखान्यात उपयोगी पडते. इंडियन कॉर्क हा झाडाचा उपयोग बुचाच्या निर्मितीसाठी होतो. इंडियन कॉर्क. तुती एरंड ओक या झाडाच्या पानावर रेशीम किड्यांना वाढून त्यांच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या स्त्रावापासून रेशीम धागे तयार केले जातात. तर तुती एरंड ओक या झाडांच्या पानावर रेशीम किडे हे पोसले जातात. नेक्स्ट बघा, वने आणि वन उत्पादने. तर काय? महाराष्ट्रातील वनांचे प्रकार व आढळणाऱ्या वृक्ष प्रजाती. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये. मग प्रदेश कोकण आणि सह्याद्री प्रदेशात आढळते. उष्णकटिबंधीय सदाहरित वने. वृक्ष प्रजाती कोणते? तर वेत, पांढरा, सिडार, नागचंपा, फणस आणि कावसी. लक्षात ठेवा. 2 आहे उष्णकटिबंधातील निम सदाहरित अरण्ये. तर कोणते? उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्ये कोणत्या प्रदेशात आढळते? तर खंडाळा, आंबोली, लोणावळा या भागात उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्य आढळते. वृक्ष प्रजाती बघा, किंडाल, रानफणस, कदम, सिसम, बिबडा, शेवरी आणि हेदू इत्यादी वृक्ष हे उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य आहे आणि ह्या जाती आहेत त्यातल्या. नेक्स्ट आहे उष्णकटिबंधीय पानझडी अरण्ये. मान्सून अरण्ये म्हणजे मान्सून अरण्य म्हणजे मान्सून असताना उगवणारी झाडे असं त्याचा अर्थ होतो. मान्सून अरण्य म्हणजे प्रदेश बघा, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, धुळे, नंदुरबार या भागात ही वृक्षे आढळतात. नेक्स्ट आहे वृक्ष प्रजाती कोणते? तर सागवान, आईन, हिरडा, बिबळा, कुसुम, शिसव, सिरस. नेक्स्ट बघा, उष्णकटिबंधीय काटेरी व खुरट्या वनस्पतीचे अरण्य कोणत्या प्रदेशात आढळते? तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात उष्णकटिबंधीय काटेरी खुरट्या वनस्पतीचे अरण्य आढळते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात. तर बघा वृक्ष प्रजाती कोणत्या आहेत त्या? बाभूळ, खैर, हिवर, कडलिंब, बोर इत्यादी वृक्ष प्रजाती आहे. किनारपट्टी लगतची मॅग्रोव्ह अरण्य कोणते? कुठे वृक्ष प्रजाती? तर चिप्पी, मारांडी, तीस ह्या आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील वनांचे क्षेत्र. तर पर्यावरण संतुलनासाठी एकूण भूप्रदेशाच्या 33% भूप्रदेशावर वने असणे आवश्यक आहे. तर किती टक्के भूप्रदेशावर वने असणे आवश्यक आहे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने? तर 33%. लक्षात ठेवा. क्वेश्चन येतो याच्यावर. किती टक्के भूप्रदेशावर वने असणे आवश्यक आहे? तर 33%. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राच्या एकूण भूप्रदेशापैकी फक्त 20.92% क्षेत्रावर वने आहे. तर किती वने आहे? एकूण 20.92 क्षेत्रावर महाराष्ट्राच्या वने आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनाखाली क्षेत्र विदर्भ आहे. तर सर्वात जास्त वनाखाली क्षेत्र कोणतं? तर विदर्भ क्षेत्र आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त वनांचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात आहे. सर्वात जास्त वनांचे प्रमाण कुठे आहे? तर गडचिरोली जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात. आणि किती प्रमाण आहे? ते 21.3% आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखाली क्षेत्र मराठवाड्यात आहे. लक्षात ठेवा. मराठवाडा सर्वात कमी वनाखालील क्षेत्र. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात सर्वात कमी वनाचे प्रमाण लातूर जिल्ह्यात आहे. तर वनाचे प्रमाण सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लातूर जिल्ह्यात आहे. आणि किती आहे? तर 0.05% आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रापैकी 95% क्षेत्र हे वनांचे आहे. तर किती टक्के क्षेत्र आहे? एकूण क्षेत्राच्या 95% क्षेत्र हे एकट्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक वनांचे क्षेत्र 43% नागपूर विभागात येते. विभागानुसार सर्वाधिक वनांचे क्षेत्र हे नागपूर विभागात आहे आणि ते किती आहे? 43% आहे.
महाराष्ट्रात सर्वात कमी वनांचे क्षेत्र औरंगाबाद विभागात आहे 4.5% विभागानुसार। आणि सर्वात जास्त विभाग कोणत्या विभागात आहे वनांचे क्षेत्र, तर नागपूर आहे। सर्वात कमी औरंगाबाद आहे। महाराष्ट्रात मुख्य वनसंरक्षकाचे कार्यालय नागपूरला आहे, तर कुठे आहे वनसंरक्षकाचे कार्यालय महाराष्ट्रात मुख्य, तर नागपूर आहे, लक्षात ठेवा। महाराष्ट्राच्या वन विभागात एकूण 11 प्रादेशिक वनवृत्ते आहेत, तर किती प्रादेशिक वनवृत्ते आहे महाराष्ट्र वन विभागात एकूण वनवृत्ते, तर 11 आहेत संख्या लक्षात ठेवा। महाराष्ट्रात वन विकास महामंडळाची स्थापना कधी झाली, तर 1974 साली झाली। महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना 1974ला झाली। नेक्स्ट आहे भारतात 1952 पासून दरवर्षी वन महोत्सव साजरा करण्यात येतो, तर कोणत्या वर्षीपासून भारतात दरवर्षी वन महोत्सव साजरा करण्यात येतो, तर 1952 पासून, लक्षात ठेवा आवश्यक आहे। बघा तर हे आपलं सर्व लेक्चर झालं आहे। वने आणि वन उत्पादने, तसेच वन उत्पादने, जाती, प्रजाती, ते वनशेतीचे एकूण 7 प्रकार आहेत आणि ते कोणते कोणते आहेत ते पण बघितले आपण। वृक्ष प्रजाती, त्याचा उपयोग, सामाजिक वनीकरण, वनशेती पद्धती, हे सर्व आपण बघितले डिटेल माहिती। तुमचं हे चॅप्टर मी क्लिअर केलं आहे, वनशेती पद्धती, वनवृक्ष जाती। नेक्स्ट लेक्चरला भेटूया आता। चला तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब शेअर करा।